श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ कधी तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर हा व्हिडिओ थोडासाही स्किप करू नका, कारण की मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आईसाठी तुम्ही काय करू शकतात. तुम्हाला 3 प्रश्न आहे. तुमची आई कधी नाहीये या जगात तर तुमचं जीवन कसं आहे. तुमच्या समोर तुमच्या आईचा मृत्यू तुम्ही पाहत असणार तर तुम्हाला काय वाटेल. आणि तुम्ही तुमच्या आईला जेव्हा पाहतात कुठं काम करताना तिथं काय झालं, त्या टायमाला तिथला मॅनेजमेंट सुद्धा कोणी होकार देत नसेल, शांत असेल, तर त्या टायमाला तुमच्या मनात काय असेल. एक आई आपल्या मुलाला त्याला जगण्यासाठी काय काय करते विचार करू शकतात तुम्ही. माझे तर वडील नाही, माझी आई 2010 पासून काम करते, लोकांचे गुन्हे भांडे करते. हे सोपं नाही एक आई असणं. आणि एका मुलाची नाशिकमध्ये जी असा दुर्घटना घडली, मला अतिशय इतकं भयंकर वाटतंय ना, हे मेडिकल कॉलेज जबरदस्त. याच्यावर आपले लोक एवढे बेकार आहेत, त्यांना काहीच घेणं नाही. ज्या दिवशी त्यांच्या स्वतःवर येईल ना तेव्हा ते रडणार. आणि त्या दिवशी मी लिहून देतो, सर्व लोक पाहणार आणि तो एकटा रडल. तुझी आई असती, जिथं जिथं जे लोक होते तू काय केलं असतं रे. त्या लोकांसोबत पण त्या गोष्टी होणार आहेत. आणि त्याच्या समोर लिहून देतो मी, सर्व लोक पाहणार, कोणीच जाणार नाही जवळ. आणि सर्व लोक पाहणार आणि तुम्ही एकटे रडणार, जीव तोडून तोडून रडणार तुम्ही, तरी कोणीच मदत करायला येणार नाही. आज जी आई वारली ना, त्या मुलावर काय बितली हे मला माहित नाही. कारण की माझे वडील मेल्यानंतर माझ्या आईने जे कष्ट केलंय ना ते मला स्वतःला माहीत आहे की माझ्या आईने काय काय केलंय. हे तुम्हाला नाही कळणार. अरे तुम्ही सुद्धा कामाला जातात, तुमची आई कामाला जात असेल, ते दिवसभर काय करत असतील विचार करा ना तुम्ही. आज ती आईचा मृत्यू झाला, ती आईला तिथला मॅनेजमेंट सर्वात बकवास आहे. ते हॉस्पिटल एक तर बंद व्हायला पाहिजे, एक तर तिथल्या लोकांना सर्वांना जे काम करणारे असतील तसेच तिथले जे डॉक्टर वगैरे आणि तिथला जो मॅनेजमेंट आहे ते सर्व बंद व्हायला पाहिजे. कारण की आज एक आईचा मृत्यू गेला चुकीने, कधी सपोज दुसरी आई झाली या बाप झाला आणि एखादा स्टाफ झाला, तिथला मुलगा काम करत असेल, त्याच्याकडून अशा चुका झाला, हे जबरदस्त. हे स्वतःहून मेली हे काय, याच्या मागचं काहीतरी कारण आहे. मला सांगा, ती तिथून पाहते तिथं का नाहीये, तिथं डोअर का नाही त्या जागेवर. असं अशी कोणती हे होतं लिफ्ट. इतका बकवास मॅनेजमेंट मी आजपर्यंत पाहिला नाही. मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, हे तुम्हाला खोटं वाटेल. मी चायच्या दुकानावर, मी सर्व ठिकाणी काम केलेलं आहे. माझी आई धुणं भांडा करते ना, 4-4 मजली धुणे भांडे, झाडू पोचा मी स्वतःने केलाय. मला माहिती माझ्या आईने काय कष्ट केले आम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी. तिथला मॅनेजमेंट का चूप आहे, मला त्या गोष्टीचं हे पाहिजे मला. आणि तुम्ही कधी हा व्हिडिओ आला असेल तुमच्याकडे तर तुम्हाला तुमच्या आईची शपथ, तुमच्या वडिलांची शपथ, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तिथल्या लोकांना ती आईला न्याय मिळाला पाहिजे. त्याची आई तर परत येणार नाही, पण त्याला न्याय मिळायला पाहिजे. ते हॉस्पिटल त्याच्या आईची प्राण वापस देऊ शकतात का, मला ते सांगा तुम्ही. पहिले देऊ शकतात तर आम्ही माफ करतो, ते हॉस्पिटलला जसं आहे तसं चालू देतो. काय फरक पडतं, एक मेली काय, पण ज्याची आई मेली ना त्यालाच कळतं की काय असतं. तो एवढा जीव तोडून तोडून रडतोय ना, हे मला माहिती, माझ्या अंतरात्म्याला माहिती. जेव्हा माझी आईला अटॅक आला, 2 अटॅक आले, आणि 1 महिना तुम्ही बिना जेवणाचे राहू शकतात का. हा मुलगा राहिलाय, ही हालत पाहू शकतात तुम्ही. माझी सर्व हड्डे दिसणार तुम्हाला. 1 महिना अन्नाचा दाना नाही, विचार करा. हे जास्त आई जिने जन्म दिलाय ना, आई देवता आहे. सर्वात पहिली देवी ती जी आपल्यासाठी, आपले देव. आणि तिथले लोक माझे एवढे माइंड मध्ये बसले ना, जे लोक होते तिथं सर्वांचे माझ्याकडे फोटोज आहेत, ते कॅमेरा वगैरे सर्व आहे. अरे 20 मिनिटापर्यंत तुमच्याकडून काय गोष्टी झाल्या नाही. आणि तिथलं मॅनेजमेंट, तिथं डोअर का नव्हता, डायरेक्ट ओपन काय. तुम्ही काय केलं असेल, तुमची प्लॅनिंग होती सर्व हॉस्पिटलवाल्यांची का, तिला काही गोष्टी कळायला होत्या तुमच्याबद्दल म्हणून तुम्ही असा प्लॅनिंग केला. आज ती गेली, तिथं करणारा उद्या दुसऱ्यावर करणार, तुम्ही दुसऱ्याला मारणार. हे कोणतं मॅनेजमेंट आहे. माझ्या नाशिकच्या सर्व
जे साहेब लोक असतील माझे, त्यांना करकळून एकच विनंती आहे, त्या मुलाला न्याय भेटला पाहिजे. त्याची आईला आता तर त्या गोष्टी मी सांगू नाही शकत तुम्हाला, पण बाकी त्याची आई गेली हे तर मी नक्की सांगू शकतो की आईचे प्रेम काय असतं आणि आई नसल्यावरचं प्रेम काय असते हे मला माहिती. तो खूप एकटा पडलाय, त्याचा सपोर्ट करा, माझा सपोर्ट करा, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये लिहा, आईसाठी एक शब्द तरी लिहा तुम्ही. तिथला मॅनेजमेंट चुकीचा आहे का त्याच्या आईची चुकी? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.